हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रिकामा. तर आता सगळं मॉर्निंगचं रुटीन आता मशीनमध्ये मी पाईप लावलेला आहे. आधी आता नळ आलेला आहे. नळ अर्ली मॉर्निंगला येतो आणि तर आता मी 6ला लावत असते पाईप, कारण बाकी वेळात वरचं पाणी भरतात, वरसुद्धा राहतात. आणि आता मी सगळं पाणी भरते. तर आता मी मशीनमध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण एकीकडे मशीन लावून देते. आता मशीन लावून दिलेली आहे मी कपड्यांची. तोपर्यंत मशीनमधले कपडे होतात आणि इकडे बाकी तोपर्यंत माझं कामं होतात. आणि पाईप टाकलेलं आहे आतमध्ये. पोटी आहे इतकी भरते, एक्स्ट्राच्या पोट्या भरून ठेवते, कारण एक दिवस आड आमच्याकडे नळ येतो. तर आता सगळे साठे वगैरे झोपलेलाच आहे. मुलगा नाही तर मग कधी कधी त्याला पकडायला नको कॅमेरा. तिला कसं इथे पाणी भरायचं राहतं, इथे खूप पाणी होतं किचनमध्ये सुद्धा. तर कधी मोबाईल स्टँडवरून पडायची वगैरे भीती लागते. स्टँडसुद्धा थोडं ढिलं झालेलं आहे. तर कसा तरी मी ह्या एकटीने तुमच्याबरोबर म्हणजे शूट करून अपलोड केलेला आहे. तर आता मी सगळ्यात आधी इथलं टब ही घासून घेत असते, नंतर बकेटा वगैरे नळ येतो. तर रोज सकाळी पहिले हा टब धुते मी, कारण इथे नेहमी प्यायचं पाणी वगैरे भरते, तेव्हा तिकडे गुंड वगैरे घासे करून येतं. ह्या टबमध्येच पाईप टाकून ठेवला राहतो. म्हणून आधी टब क्लीन केला. भांडी एकीकडे थोडी आहेत ते लावून ठेवलेली आहे, कारण रात्री एक्स्ट्रा काहीतरी केलं नाही खायचं, तर थोडे नंतरचे राहू दिले होते. नंतर रात्रीलाच करते भांडी. आता माझं मी ह्या थंड पाण्याचं आहे. तुम्ही फ्रीजमधलं पाणी हे सगळे पितात, आणि मी काही थंड पाणी पित नाही, मटक्याचं पिते. मी रोज मटकं क्लीन करून घेत असते स्वच्छ आतमध्ये बाहेरून. तर आता स्वच्छ मी मटकं क्लीन करत आहे. आणि आता मटकं धुवून भरून घेते पाईपाने. पावसाच्या दिवसात गाळून भरायचं काम करते, आणि या दिवसात पाणी खूप क्लीन होतं आमच्याकडे, चांगलं येतं, म्हणून गाळून भरायची काही आवश्यकता नाही आहे. तर आता वर असं पाईप ठेवलेलं आहे मी. तर मटकं थोडं अर्धापर्यंत येईपर्यंत मी बॉटला वगैरे क्लीन करून घेत असते इथले इथे. तर आता मटकं भरलं की मग प्यायचं वगैरे भरते. आणि बराच तुमच्याबरोबर आणखी शेअर करायचं होतं. गुंड वगैरे घासले, बरेच पाणी भरलं, पण मी जसं सांगितलं की प्रॉब्लेम होत होता, इकडे तिकडे जात होते, तर कॅमेरा म्हणजे हे करायला तुम्ही समजू शकता. त्याच्यामुळं मी इतकाच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला आहे जितकं शूट करणं झालं. तर इकडे कामाकामात कधी कधी पाणीसुद्धा होतं बघा का किचनमध्ये. सारं पाणी खाली झालेलं आहे, तर मग सुचत नाही इतकं सारं सकाळी, कारण सकाळी नळ यायच्या दिवशी खूपच जास्त धावपळ असते. म्हणून मग बाकीचा ब्लॉग मी म्हणजे बंद करून ठेवलं की लक्षच राहत नव्हतं. इकडचं पटापट आवरायचं आहे धुंदीमध्ये. आता परत किचनमध्ये बाथरूममध्ये टाकलेलं आहे. टाकीमध्ये ते बाहेर इथे टाकी दिसत आहे, तसेच एक बाथरूममध्ये आहे छोटी. एक दिवस आड तुम्ही सांगितलंच तुम्हाला नळ, म्हणून मी एक्स्ट्रा पाणी भरून ठेवत असते. तर आता छोटंसं ब्लॉग आज बस इतकाच होता. आता कपडे काढून घेत आहे मशीनमधून आणि बाहेर सुकायला घेऊन जाते. तरच छोटासा ब्लॉग तुम्हाला मॉर्निंगचा कसा वाटला ते नक्की सांगाल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रिकामा ब्लॉगची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल. तर आता मशीनमधले सगळे कपडे काढून झालेले आहेत. मशीनमध्येच नळ चालू होतं, तर क्लीन करून घेतले होते मी. तर आता हे झाले की बाहेर टाकून देणार आहे आणि करणार आहे तुमच्याबरोबर परत उद्या एक छानसा ब्लॉग शेअर. तर चला मग आजसाठी इतकंच. उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय.